मित्रांनो आपल्याला हा नंदी दिसतोय आज मालकाच्या कपाळाला 2 बोट गुलाल लागलेला आहे. आज मालकांच्या भावना विचारूया कारण बैलगाडी क्षेत्र म्हणले की अडचणींचं क्षेत्र झाले आता आणि पैरे मिळत नाहीत. सगळ्यांना माहित आहे किंवा वायदी असेल किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. त्या गाडी पब्लिकला लागते, कधी काय घोटाळा होतो, कधी काय होतो आणि त्या सगळ्या गोष्टींवर मात करत असतो बैलगाडा मालक आणि असा गुलाल घेत असतो. त्यावेळेस वेगळाच आनंद असतो, वेगळ्याच मालकाच्या भावना असतात. बऱ्याच आपण मुलाखत घेतो. पहिल्यांदा मालक कुठल्या गावचा बैल आहे आणि बैलाचं नाव सांग. बैल हा मुंबईचा आहे. हम्म. आमचे प्रवीण दादा म्हणजे प्रवीण कोळी आणि भावेश कोळी हे आपले म्हणजे एकदम जवळचे घरातले संबंध. हम्म. त्याने आपले माझ्या विश्वासावर मला मी म्हणल तेव्हा बैल पाठवून दिलाय मला आणि तो बैल बऱ्यापैकी माझ्याकडेच असतो. मी आता 1 वर्ष झालं म्हणजे लय प्रयत्न केलं ते आज मला यश आलंय त्यात. पायऱ्याची ह्याची त्याची अडचणी येत होती. बैल मस्त पहिल्यापासून पळतोय भरपूर. मुंबईत एकही शर्यत सोडत नाही. पण इथं आल्यावर जरा म्हणजे माझं नियोजन होत नव्हतं. ते आत्ताशी 2 मैदानी यश आलंय. ज्यावेळेस पायऱ्याच्या अडचणी येत होत्या, बऱ्याच गोष्टी घडत होत्या, त्यावेळेस काय काय गोष्टींना तोंड द्यायला लागलं? नाही लय आपण म्हणजे नको नको ते बोलणं हे ऐकलंय लोकांचं. त्यातनं बी आज सगळं येऊन आज आपल्याला भेटलंय यश. एवढ्या सगळ्या अडचणीतून आला त्यानंतर आज गुलाल म्हणल्यावर आज वेगळाच काहीतरी आनंद असेल. लय आनंद आहे. आणि मुंबईची बी आता लय फोन हे करते ते बाबू तू असंच चांगलं नियोजन कर, तुझं तू बैल चांगला सांभाळ. म्हणजे जर बैल गुलालात राहिला तर 100% पुढनं पैरे येतात. हो येते ती. आणि महत्वाचं म्हणजे ते मालक आहे का नाही कधीच आज सांगायचं आपल्याला म्हणला नाही असं तसं. बैल तू 1 नंबर सांभाळ, तू तुझं तू सांभाळ, तुझं तू व्यवस्थित ठेव, तुलाच ठेव. म्हणजे असं काय नाही की आता ही बारक मालक आहेत ना, बारक मालक आत गुलालात राहिलाय. पहिल्यांदा तुम्ही सांगा आता काय करता, कॉलेजला आहे का? आता मी 12वी दिली हा. आणि अकॅडमी. मग आता या सगळ्या गोष्टी करताय, कॉलेज करताय, अकॅडमी करताय, तरी देखील बैलगाडी शर्यतीचा नाद करताय. हो करतो. काय वेगळं पण काय जाणवते या नादाबद्दल? आता बरीच मुलं यात पडले ती. आता काय वाटतं हे की बैलगाडी क्षेत्राचा नाद असा आहे? आता ती बोल की सांग की. मित्रांनो बघा, आवड आहे नाद आहे म्हणून मी बैलगाडीचा नाद आहे पण व्यक्त करता येत नाही त्यांना. पण काय आज काय वाटलं इथं आल्यानंतर? मला आवड होती. मी आज घरीच होतो सकाळी. पण जरा मला असं वाटलं की आज आपली गाडी हायच म्हणून शनी मी मागणं माझं मी गाडी घेऊन शनी आज मैदानावर आलो एकटाच. कारण की आत्ता तर हे मागच्या मैदानात आम्हाला कळलेलं की आमचा बैल चांगला ही लागलाय रुटीनला. म्हणजे पैर चांगलं जुळलंय ते. म्हणून शनी मी मागणं व्हायना आलो आज. म्हणजे आज गॅरंटी होती की आज गुलाल हा 100% भेटणार आहे. हो गॅरंटीच होती. कधी असा अंदाज लागतो की बाबा आज गुलाल भेटणार आहे? तस म्हणजे काय वाटतं त्या गटाला पाहिलं की आज बाबा 100% सेमी पास होईल? आता गटाला पळल्यावर कळतच की आपली गाडी किती पुढं आहे, किती फरकानं म्हणजे बसली. जरी आमची गाडी बाहेरून असून सुद्धा एवढ्या फरकानं बाहेरनं पडली म्हणून शनी आम्हाला हे अंदाज होता की आज गाडी बसणारच. आणि आज मित्रांनो बघा, आज त्यांनी जसं मोठ्या मालकाने सांगितलं की कष्ट केलं, बऱ्याच अडचणीतून गेलो, पण आज ती यश निर्माण करून घेतलंय त्यांनी. आणि आज संघर्ष खऱ्याने संपला म्हणायला लागेल तुमचा. हो कारण चांगली सुरुवात आजपासून झाली. हो आजची चांगली सुरुवात झाली. म्हणजे आता जर आमच्या मागच्या आठवड्यात एक मैदान झालं तेव्हापासून चांगलंच यश आहे आम्हाला. ही आणि आहे ना ही 2च जोडी होती. मागच्या बी आठवड्यात हे 2घच होती आणि आता पण हेच 2 आहे. पण एक मोठं त्याने काम केलं. आज कॅमेरा समोर पहिल्यांदा तुम्हाला त्यानं आणला, त्यानं गुलाल केला म्हणून मुलाखत होती. हो मित्रांनो बघा, काय त्याचं आता तुम्ही पहिल्यापासून ड्रायव्हर आलात, त्या गाडीवर तुम्ही बघितलं असेल ड्रायव्हर गाडी आणताना, काय त्याचं वेगळं वैशिष्ट्य पळाचं जाणवलं? आज दोन्ही फेर आतनं म्हणजे गाडी जेवढी गाडी शेजारी चांगली असेल तेवढी गाडी बैल शक्यतो जवळ येऊन देत नाही, चिटकून घेत नाही बैल. हे अख्ख्या मुंबईमध्ये
आतूनच बिनजोड करत होता बैल, पण एकही त्यानं बिनजोड आजपर्यंत हरली नव्हती. ते आमचे भाऊ राहुल निंबाळकर त्यांच्याकडे बैल आला येऊ, मला त्याचा फोन आला की मला कारणवाडीच्या मैदानाला राजू आदत खोंड पाहिजे या. तर म्हणलं चालते बाबा देतो. आता कसं ते म्हणलं मला पैरं होत नाही ती. मग कारणवाडीत आम्ही ही गाडी आणली तर गटालाच आमची गाडी जवळ 3 टांग्यानं लागली. 600 फूट रान होतं. मग त्या अंदाजावर मी म्हटलं कालगावला मैदान आहे, काल दुपारी नियोजन मी केलं की बाबू शेठला म्हणलं आपलं आज आपण गाडी ही हाणूया आणि मातीच्या रानाला गाडी पळती या. कारण की गाडीला खालनं तळलंय या. तळ इतकं ती गाडी की खालनं सगळ्यांना 2 टांग टाकते, त्यामुळे पुढे गाडी कोणाला गावत नाही. आज फक्त फायनलला गाडी आता आहे तर आज 1 नंबर करून सर्जन दाखवलं असतं. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की असाच कायम त्यांचा आनंद चेहऱ्यावर राहील आणि गुलाल मिळेल. धन्यवाद. धन्यवाद.